जगदीश चंद्र बोस ज्यांनी वनस्पतीच्या संवेदना जाणल्या, प्रयोगांती त्या सिद्ध केल्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे विधान संत तुकारामांनी कदाचित भावनांवर आधारित केलं असेल, पण हेच विधान डॉक्टर बोस यांनी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलं. त्यांचा हा जीवनपट, त्यांचा संघर्षमय प्रवास आणि त्यांचं वनस्पती शास्त्रातलं मौलिक योगदान या एकांकिकेतून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एकांकिकेचं नाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. लेखन व दिग्दर्शन सौ मिताली महेश मुसळे. प्रकाश योजना श्री संतोष देशमुख. नेपथ्य श्री शरद देशमुख. संगीत दिग्दर्शन श्री सौरभ हिवरेकर. सहभागी कलाकार विद्यार्थी आहेत छोटा जगदीश, गंधार दाते, भगवान चंद्र बोस, जगदीशचे वडील विपुल सलामे, भामा सुंदरी जगदीशची आई कल्याणी गायकवाड, पत्नी अबला कुमारी सायली म्हात्रे, जगदीशचे सहकारी नुपूर कदम, स्नेहल तुपे, सौरभ जोशी, जान्हवी कडू. रॉयल सोसायटी अध्यक्ष कुमार घनश्याम तुपे आणि डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांच्या भूमिकेत आहेत कुमारी जान्हवी गोडबोले. तर अभिनव ज्ञानमंदिर प्रशाला कर्जत प्रस्तुत एकांकिका वृक्षवल्ली आम्हा सोयरे. धन्यवाद. आता थोडेच दिवस राहिले, आपण ना लवकरच पोहोचत मग हा हिरवा निसर्ग, हा रम्य परिसर पाहायला नाही मिळणार. बरं खरंच साधं पण खूप छान करायचं. पण तुम्हाला कॉलेजात रोज जायला नदी पार करावी लागते आणि त्यात पुढे प्रेसिडेन्सी नदीपासून फारच लागते. त्यामुळे कोलकात्यात राहण्यास गेली 3-4 वर्षे तुमचा भटकत प्रवास चाललाय. मला कळलंय त्रास वगैरे काही नाही. तू रोज नदी पार करून देतेस ना, त्यामुळे हा प्रवास खूप सोपा वाटतो. त्याची जीवन चांगली साधे बरं का मला. असू दे, हा रम्य परिसर मला खूप आवडतो आणि तुमच्या यशात खायचा वाटा असल्याचे समाधान आहेच तुम्हाला. अखेर तुम्ही इंग्रज सरकार विरोधी लढ्यात जिंकलात. पण गेल्या 3.5 वर्षाच्या पगारावरती पाणी सोडावं लागलं मला. त्यात त्या इंग्रजांची घृणास्पद वागणूक, तुच्छतेचं बोलणं मला तर पटतच नव्हतं. भारतीय प्राध्यापकांना इतका कमी पगार. पण आता योग्य पगार मिळेल. इट्स अ ग्रेट न्यूज आपला. इट्स अ ग्रेट न्यूज. पण तुमच्या घटकाचं चीज झालं ना. पण तुझ्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. अगं तू होतीस म्हणून तर हे सगळं शक्य झालं. 3 वर्ष पगार नाकारण्याच्या हट्टापायी कोलकात्यातलं इतकं सुंदर घर सोडून त्या लांब परिसरात यावं लागलं. त्या छोट्याशा घरात राहावं लागलं. तुला एक काटकसर करावी लागलीच ना. असू दे हो, आता झालं ना सगळं छान. बघा आज नदीचं पात्रही किती शांत वाटतं. नाहीतर कालपर्यंत पावसामुळे उंच लाटा येत होत्या. तुला माहिती आहे बघा, मला ना लहानपणी खूप प्रश्न पडायचे. माझे बाबूजी होते ना भगवान चंद्र, ते मी त्यांना विचारायचे. माझे बाबूजी कोलकात्याचे डेप्युटी कलेक्टर होते. कोलकात्यात त्यांना खूप मान. त्यांचे विचार त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा वेगळेच आणि
पडणारे सारे प्रश्न मी त्यांना विचारायचे. ते सुद्धा त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून माझ्यासाठी वेळ काढायचे. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे, माझ्याशी गप्पा मारायचे. बाबा, झाडं बोलतात का? आणि त्यांची फांदी तोडली तर त्यांना दुखतं का? आणि असं असेल तर फुले बोलत असतील ना? अरे बाळा, तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तू शोधून काढ. बरं, त्यावरून एक आठवलं, तुझी शाळा कशी झाली रे? ही फरीदपूर मध्ये शाळा तुला आवडली ना? हो बाबा, मला ही शाळा खूप आवडली. आणि आज तर ना शाळेत खूपच मजा आली. माझ्या शेजारी बसतात ना राम आणि श्याम, त्यांनी मला खूप गमती गमती सांगितल्या. तो राम आहे ना, त्याचे बाबा तर मासेमारीला रोज नदी काठी जातात आणि तोही त्यांच्यासोबत. मग मासे पकडल्यावर त्यांचे रंग, त्यांची केवण, त्यांच्या हालचाली हे बघणं किती गमतीदार असतं ना. मलाही त्यांच्यासोबत जायचं एकदा. तो श्याम आहे ना, त्याचे बाबा तो ड्रायव्हर आहेत म्हणे आणि तो त्याच्या बाबांसोबत दूर दूर जंगलामध्ये फिरायला जातो. त्यांनी आम्हाला एका झाडाबद्दल सांगितलं की त्या झाडाला एकदाच फुलं येतात, तेही उन्हाळ्यात. आणि नारळाची झाडं बघा ना किती उंच असतात. त्यांच्या फांद्याही उंच आणि फळही उंच. हे कसं घडू शकतं बाबा? आणि हो, तो सांगत होता की आंब्याच्या झाडांना येणाऱ्या आंब्याच्या चवीही वेगवेगळ्या असतात. असं कसं होऊ शकतं बाबा? अरे बाळा, ही सारी निसर्गाचीच एक किमया आहे. आणि तुला जे काय तो प्रश्न पडत असतील त्याची उत्तरं तूच मोठं झालं शोधून काढ की. पण त्याआधी तुला खूप शिकावं लागेल बरं का. अरे जगदीशा, हा निसर्ग तो आपला गुरुच रे. खूप शिकवतो आपल्याला. फक्त आपली शिकण्याची वृत्ती हवी. आणि काही जरी असलं तरी आपल्या भाषेमध्ये खूप छान समजतं बरं का. हो बाबा, मला ना पहिले तेच वाटायचं की मी त्या शाळेत का येतो. तुमचे मित्र चटर्जी काका आणि उपाध्याय काका, त्यांची मुलं तर इंग्रजी शाळेत शिकायला जातात. पण आता मला असं वाटत नाही, कारण मला ही शाळा खूप आवडली आहे आणि माझी मित्रांशी एकटी जमले. अरे वा, तुझ्या मित्रांनाही बोलव ना कधीतरी आपल्या घरी. मलाही आवडेल त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. आणि हो, तुला नवदोत्सव मिळालेला दिसतोय. हो, हा निसर्ग ना, याच्याशी दोस्ती होते हळूहळू. बरं जगदीशा, तू जेव्हा मोठा होशील ना रे तेव्हा तुला कोलकात्याच्या मोठ्या शाळेत पाठवेल. काय मोठी शाळा? अरे हो, पण आता नाही जायचं तिकडे, थोड्या वर्षानंतर. बरं, मी जाऊ का आता बागेत खेळायला? जा बाळा जा. घर रगला. असं माझं प्राथमिक शिक्षण एका गावात झालं. फरीदपूर मधल्या शाळेत झालं. तेही चक्क मातृभाषेत. अगं, त्याची कल्पना देखील नव्हती मला. आमच्या घराच्या जवळ ना एक छोटीशी बाग होती. त्या बागेतल्या फुलांची, झाडांची मी बोलायचे. त्यांच्याशी गप्पा मारायचे. तास त्यांच्यात रमायचे. ते तर बघताना मिळून आपल्या घराची दुसरी प्रवेश झाली. मुलीला झाडांची जोडणा, त्यांच्याशी गप्पा मारतात. कसले कसले शोधही लावतात, नवनवीन प्रयोगही करतात. खरंच तुमच्या बाबूची कोळे तुम्ही अगदी
जगदीश, बाळा झाली का रे तयारी? उद्या सकाळीच निघायचंय ना? होय, अखेर माझं इंग्लंडला जायचं स्वप्न पूर्ण होत आहे. अगं यावर माझा विश्वासच बसत नाहीये. होय जगदीश, तुझ्या बाबांचं आणि माझंही हे स्वप्न. लहानपणापासूनच तुझं झाडांवरचं प्रेम, तुझी विज्ञानातील प्रगती, या सगळ्यांचंच ना आम्हाला खूप कौतुक होतं. तुझ्या बाबांनी ही इच्छा माझ्याजवळ अनेकदा बोलूनही दाखवली. ते मला नेहमी म्हणायचे, आम्हा सुंदरी, आपण ना जगदीशला खूप शिकवायचं, त्याला मोठं करायचं, उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं. तो नक्कीच काहीतरी भव्य दिव्य करेल. या हिरव्या सृष्टीचं भूत तो जगाला उघडून जाईल. आणि कळू दे या जगालाही की भारतातही संशोधन सुरू आहे. संशोधन, विज्ञान क्षेत्र ही काही फक्त पाश्चिमात्यांची मक्तेदारी नाहीये. आपला मुलगा जगात त्याच्या कर्तृत्वानेच मिळवला. नक्कीच आहे. मी तुझं आणि बाबूजींचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. पण खंत राहील ती एकाच गोष्टी. या वयात मी तुझी काळजी घ्यायची, तुझ्यासाठी झटायचं, तर माझ्या शिक्षणाचे पैसे उभारायला तू तुझे दागिनेच विकले. तुझं स्त्रीधन होतं ग ते. या वयात खरी मी तुझी सेवा करायची आणि तूच माझ्यासाठी झिजकेस. आणि त्यात आता मी इतकं लांब जाणार. नको रे बाळा असा विचार करूस. मला तुझं शिक्षणापुढे, तुझ्या प्रगतीपुढे माझे दागिने का महत्वाचे आहेत? तूच माझा खरा दागिना आहे. तुझ्यासारखा मी हुशार आणि कर्तबगार मुलगा म्हणजे मला मिळालेली ईश्वराची देणगी. तू नको बाळा माझी काळजी. एक गोष्ट ध्यानात ठेव बाळा. तू तुझं ध्येय पूर्ण करायला, आम्हा सर्वांची स्वप्न पूर्ण करायला आणि देशसेवा करायला जात आहेस. तुझ्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग देशासाठी हो. खूप शिक बाळा, मोठा हो आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कर. नक्कीच आहे. फक्त तुझे आशीर्वाद माझ्या बरोबर. अरे मी तर कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. यशवंत हो, कीर्तिवंत हो. खरं तुमच्या यशात सासूबाईंचंही फार मोठं योगदान आहे. खरंय. असो, आता निघायला हवं. खूप उशीर झाला. उद्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची मीटिंग आहे. किती वाजतील हे सांगता येत नाही. यायला उशीर होईल. काय दिसते मला? तुमचा तो वेळचा वेळ छान जमला करायचा. तुम्ही नाकातून वेळचा आवाज केलात तरी मला घरी बरोबर वेळ ऐकू येतो. पण तुमचा हा भिंता
गोऱ्या उपऱ्या अधिकाऱ्यांना आपल्यापेक्षा जास्त पगार, आपल्यापेक्षा जास्त सवलती, बढत्यांवरती बढत्या. इकडे भारतीय प्राध्यापकांना कमी पगार, कमी सोयीसुविधा, उच्चतेची वागणूक, घृणास्पद बोलणं. नाही, मला तर ते पटतच नव्हतं. अरे म्हणूनच ठरवला पगारच घ्यायचा नाही. हो ना, तू हे ठरवून धाडसच केलं बघ मोठं. सोपं नाही आहे 3.5 वर्ष पगाराविना घर चालवणं. कसं रे घर चालवलं? त्यात बाबूजींचं निधन झालं. तुझ्यावरचा ताण वाढला असेल. तुला आणि भाभीजींना फार सहन करावं लागलं ना. पण असो, अखेर इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तू जिंकलास. ग्रेट आहेस मित्र, तू ग्रेट आहेस. काही विशेष नाही रे. काय माहितीये का, कोणीही असो, त्यानं अन्यायाला तोंड द्यायला शिकायलाच हवं. आणि हा तर माझ्या आणि माझ्या देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. तो मी जपला एवढंच. कामाला लागेल. हो. थांब जगदीश, आता यापुढे जे काही संशोधन करशील ते जगासमोर आण. त्याला ओळख मिळवून दे. नक्कीच. तू ते वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच तर म्हणत नाहीयेस ना? हो, आणि तू त्याचं पेटंट घ्यायला विसरला होता. त्याचं पेटंट घेण्याकडे मी जरा दुर्लक्षच केलं. पण मला काय वाटत होतं, आपण मांडलेले प्रयोग, आपण केलेले सिद्धांत हे फक्त आपल्या पुरेसे मर्यादित राहू नयेत. ते जगासमोर यावेत. आणखी सुधारणा व्हाव्यात. तो साधा आणि शुद्ध हेतू होता रे माझा. पण तुझ्या त्या शुद्ध हेतूला त्या मार्कोनीने केलं ना अशुद्ध. तुझा तो प्रयोग, सिद्धांत यात थोडाफार फेरबदल केला आणि मिळवलं ना रे सगळं श्रेय स्वतःजवळ. नाही रे, त्याबद्दल माझी काही नाहीये तक्रार. कितीही झालं तरी आपलं ज्ञान आणि बुद्धिमत्ता ती मात्र कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अरे, तुझं नोबेल पारितोषिक हुकलं ना त्यामुळे. मोठ्या सन्मानाला तू हुकलास मित्रा. आणि पर्यायाने आपला देशही. तू दाखवलं नाहीस रे ते दुःख. पण तुझी अस्वस्थता, तडफड जाणवत होती मला. पण असो, आता यापुढे जे काही संशोधन करशील ते जगासमोर आण. त्याला ओळख मिळवून दे. यावरून आठवलं, तू हे पाहिलं? हे काय? हे आहे कॅस्कोग्राफ मशीन. कॅस्कोग्राफ मशीन? हे काय नवीन? याच्या माध्यमातून आपण वनस्पतींच्या नाडीचे ठोके अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो. कसं? हे बघ. हे बघ. पुन्हा करून बघ. अरे जगदीश, याच्यातून वनस्पतीचे ठोके काढतायत. ग्रेट आहेस मित्र, तू ग्रेट आहेस. मागे तू असंच एक संशोधन केलं होतं, रेझोनंट रेकॉर्डर नावाचं. त्यानेही वनस्पतींना संवेदना असतात, भावभावना असतात. हे तू सिद्ध केलं. याची कल्पना देखील नव्हती बघ मला. वनस्पतींना भावभावना असतात, त्यांना संवेदनाही असतात. आणि मुख्य म्हणजे आपण त्यांच्याशी कसं वागतो, कसं बोलतो ते त्यांना कळतं. मी गंमत म्हणून एक प्रयोग करून पाहिला. एक लाजळतं रोपटं घरी आणलं. त्यांना रोज सांगायचं, मी तुला स्पर्श करेल, पण लाजायचं नाही ना. मी जेव्हा काही दिवसांनी मी त्या रोपट्याला स्पर्श केला तेव्हा चक्क त्याने त्याची पानं मिटली नव्हती. काय सांगतोस? तुझ्या जणीच असले काही ते प्रयोग होतील बाबा. आमच्या जणी असलं काही नाही होणार. असं काही नाहीये. आपण जर वनस्पतींशी बोललो, त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी केल्या, मन मोकळ्या गप्पा मारल्या तर ती पण शिकवतात रे. पण आपल्याला त्यांच्या विश्वात शिरावं लागतं. त्यांच्या भावभावना समजून घ्याव्या लागतात एवढंच. याच्याशी संबंधित मी अजून एक प्रयोग केला. हा हा हा, तो ना, ते वनस्पतींचे 2 गट केले होते. एका गटाला खूप सकारात्मकतेने बोलायचं आणि दुसऱ्या गटाला खूप भाजपने बोलायचं. कोणता तो? याबद्दल मी तुला याआधी काही सांगितलं होतं. हा, पुढे काय झालं रे? मी वनस्पतींचे 2 गट केले. दोन्ही गटांना सारख्याच ठिकाणी ठेवलं, सारख्याच प्रमाणात खत पाणी दिलं. आणि शेवटी मला जे वाटलं तेच झालं. काय? ज्या वनस्पतींच्या गटाशी मी सकारात्मकतेने वागायचो
त्यांच्याशी बोलायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. ती झाडं फुलली, बहरली, आजी तवाणी आणि टवटवीत दिसायला लागली. आणि ज्या झाडांच्या गटाशी मी नकारात्मकतेने वागायचो, त्यांच्याशी घालून काढून बोलायचो, ती झाडं मात्र या गटातल्या झाडांसारखी फुलली नाही, बहरली नाही, ती जगली रे, पण ती निस्तेज आणि पेन राहिली. अच्छा, असं आहे तर तू म्हणतोयस ते बरोबर आहे. झाडांना देखील संवेदना, भावभावना असतात. त्यांनाही बोललेलं समजतं. तू असंच एक प्रयोग केला होता ब्रोमाइडचा. कधी दाखवणार आहेस तू सर्वांना? उद्याच दाखवायचं म्हणतोय तरी. उद्या तो प्रयोग साऱ्या विद्वानांसमोर मी यशस्वी पद्धतीने करून दाखवेन आणि दाखवून देईन या जगाला माझी आणि माझ्या देशाची पात्रता. मित्रा, प्रयोगासाठी तुला ऑल द बेस्ट. प्रयोगाच्या दिवशी भेटू. त्यांच्या संवेदना अगदी स्पष्टपणे बघू शकता. जर वनस्पतींवरती काही रासायनिक प्रक्रिया केल्या तर वनस्पती आपल्या संवेदना आपल्या समोर प्रकट करतात. तर बघूया. हे आहे ब्रोमाइड नावाचं रसायन. ह्यात मी आता ह्याच्यापैकी एक रोपटं बोलले. या रोपट्याच्या नाडीचे ठोके तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसून येतील आणि काही वेळातच ते रोपटे मरेल. तर बघूयात. आता हे रोपटं मी या ब्रोमाइडच्या रसायनात बुडवते. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. कसलं काय काहीतरी खुरचटपणा नुसता. तर काय म्हणे झाडांना संवेदना. हा मूर्ख त्या झाडांमध्ये असतो त्या झाडांसारखा बधीर झाला नुसता. अरे इतका वर्षात कुणाला नाही कळलं, यालाच बरं कळलं म्हणे झाडांना संवेदना. झाडांच्या संवेदना शोधता यालाच वेदना होऊन हाच वेळा नाही झाला म्हणजे मिळवलं. अरे हा प्रयोग कित्येकदा मी स्वतः करून पाहिला होता आणि आज अचानक. चला निघूया. हे असले जादूचे प्रयोग बघायला आपण काही रिकाम घेतले नाही. ही बालिश आहे. चला चला ना. थांबा. जर हा प्रयोग माझ्यावरती मी केलेल्या या संशोधनावरती काहीच प्रतिक्रिया देत नसेल तर बघूया माझ्यावरती तरी हा प्रयोग यशस्वी होतो का. जगदीश, थांब जगदीश. नको पिऊस ते रसायन. ब्रोमाइड बदलून त्यात दुसरंच रसायन मिसळलं आणि म्हणून तुला हवा तसा परिणाम या रोगावर दिसलाच नाही. तुझं म्हणणं बरोबर होतं रे. तुझ्या या प्रयोगाविषयी मला आधीच
सगळ्यांसमोर फजिती व्हावी म्हणून असूयाने मी केलं. मला माफ कर जगदीश, मीच तुझा गुन्हेगार. तू हे केलंस? तू असं करायला नको होतंस. अरे कित्येक दिवस रात्र मेहनत करून हा प्रयोग मी स्वतः केला होता. तपस्या आहे रे, पण तुला नाही कळणार. हे माझ्यासाठी, माझ्या प्रसिद्धीसाठी, पैशासाठी नाही करत आहे मी. मी हे करतोय माझ्या वृक्ष मित्रांसाठी. मी हे करतोय माझ्या या देशासाठी. या प्रयोगातून काही सिद्ध होवो किंवा न होवो, एक गोष्ट मात्र मला कळते. झाडांना संवेदना असतात, त्यांना भावभावनाही असतात, पण माणसांना मात्र त्या नसतात. कारण माणसांची मन रागाने, द्वेषाने, असूयेने इतकी कलुषित असतात की माणसाच माणसांना खाली खेचतात. मला माफ कर जगदीश, तुला असं नाही होणार. उत्सुकता लाभली असेल. आपण आज ज्या सत्कार सोहळ्यासाठी जमलो आहोत त्याचे प्रमुख श्रेष्ठ वैज्ञानिक संशोधक श्री जगदीशचंद्र बोस यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मला आज खूप आनंद होतोय. आपले परम मित्र श्रेष्ठ वैज्ञानिक संशोधक श्री जगदीशचंद्र बोस यांना लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. केवळ आपणा सर्वांसाठीच नव्हे तर पूर्ण भारतवासियांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या वनस्पती शास्त्रातील संशोधनामुळे जगाच्या ज्ञानात भर पडलीच आहे. तसेच या वृक्षमित्राने प्राणी व वनस्पतींचे भावविश्व आपल्याला उलगडून दाखवले आहे. त्यांच्या याच कार्याचे अभिनंदन व सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण आज येथे जमलो आहोत. श्री बोस यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. त्यांनी केलेल्या विज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे व विविध संशोधनांमुळे त्यांना आज रॉयल सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात येत आहे. यापुढे विज्ञान क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे संशोधन करण्यासाठी जे काही आर्थिक सहाय्य लागेल ते सोसायटीतर्फे देण्याचे आश्वासन देखील आम्ही त्यांना देत आहोत. त्यानंतर श्री बोस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
प्रीतीबद्दल, या कौतुकाबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत मी इथवर पोहोचलो. माझ्या आई वडिलांचं स्वप्न आज मी पूर्ण करू शकलो यासाठी माझी पत्नी अबला हिची सुद्धा खूप सुंदर साथ मला मिळाली. ज्या निसर्गाला मित्र मानून मी हे संशोधन केलं त्या निसर्गातल्या फुलांनी वेलींनी मला इतका सुंदर प्रतिसाद दिला म्हणून मी हे संशोधन करू शकतो. पण हे श्रेय फक्त माझ्या एकट्याचं नाहीये तर साऱ्या देशवासियांचं आहे, साऱ्या भारतवासियांचं. मी आपणा सर्वांना आजच्या या क्षणी आश्वासन देतो की माझं हे संशोधन कार्य चिरंतर आणि निरंतर सुरू राहील. पुनश्च धन्यवाद. अभिनंदन जगदीश, अभिनंदन. तू भारतातला पहिला शास्त्रज्ञ ज्याने अमेरिकेत पेटंट मिळवलं. खरंच खूप ग्रेट आहेस मित्रा. वी आर ऑल प्राऊड. जगदीश, तुझे ते कॉस्मोग्राफ आणि रेझॉनन्स रेकॉर्डर या यंत्रांची खूप चर्चा आहे ना? आणि सध्या सगळ्या संशोधकांमध्ये तुझी विज्ञानाची पुस्तकं लिहिली आहेत ना, ती खूप प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना देखील विज्ञानाची आवड निर्माण आहे ना, हे चांगलंच आहे. संशोधन फक्त परकीयांची नोकरीदारी नाही, हे तू सिद्ध केलं आहे मित्रा. शेताळी संदेशाचा प्रयोग, विद्युत चुंबकीय तरंगाचा प्रयोग यामुळे जगभरातील रेखाना तुझं वाहवा मिळवले आहे. अरे वास, माझ्यावरच्या प्रेमापायी तुम्ही जरा माझी जास्त स्तुती करता. अजून खूप संशोधन करायचे, खूप प्रयोग मांडायचे, खूप सिद्धांत मांडायचे आणि असंच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचं. चला भेटूया. तुला आठवतं? त्यातलं ते घर. आपल्या इकडचा रोजचा नदीतला प्रवास, 3 वर्ष पगार नाकारण्याच्या हट्टापायी आपण केलेली ती कातकसर आठवते का गं? आठवते तर? सगळं आठवतं. पण मी तेव्हाही काही सुखी नव्हते बरं. उलट तुमच्यासारखा विद्वान, कर्तृत्ववान, करारी आणि तितक्या वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीला साथ देण्यास मी स्वतःला धन्य मानत होते. मी तर फक्त सोबत होते, पण प्रत्यक्ष संघर्ष मात्र पावलं पावलं तुम्हालाच करावा लागला. त्यात बाबूजींचं लवकर मृत्यू, त्यामुळे तुमच्या मनातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चणचण, सहकाऱ्यांकडून कुचेष्टा, तर कधी शरीराचा आजार पडा, प्रयोगशाळेतल्या अपुऱ्या सोयीसुविधा, संशोधनानिमित्त नाम करावे लागणारे प्रवास, इंग्रजांकडून तुच्छतेची वागणूक, 1760 निघणार. पण तुम्ही डगमगला नाही, खंबीर राहिला. खरं तुमच्या या यशामागे तुमचा हा धीरोदत्त स्वभाव आणि विचारांची परिपक्वताच साकारली म्हणायची. तुला माहिती आपला मला हे सगळं करायला प्रेरणा दिली या निसर्गाने. माझ्यातली ही जिद्द, माझ्यातला हा आत्मविश्वास मला मिळाला तो या झाडांकडूनच. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा तेव्हा मला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली, एक नवीन आशेचा किरण मिळाला. तो वृक्षांचं माझ्यावरचं प्रेम मला जाणवत होतं. माझं आणि वृक्षांचं हे नातं जन्मोजन्मी असंच राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्याच्या या उत्तरार्धात या सगळ्यासाठी
ईश्वराचा कृतज्ञ आहे. कृतार्थ आहे. अगदी तुमच्या संशोधनातून देशसेवेतून तुमचं जीवन अगदी सार्थकी लागलं तर भविष्यात तुमच्या या संशोधनामुळे तुमचं नाव अगदी अभिमानाने घेतलं जाईल याचा मला आज आनंद होत आहे. आपला माझी एक इच्छा पूर्ण करशील? कोणती? माझ्या पश्चात आपली सारी संपत्ती अशा संशोधन संस्थांना देणगी स्वरूपात द्यायची ज्यांनी स्वतःला चिरंतर आणि निरंतर संशोधन कार्यासाठी लागू घेतले. मला खात्री आहे भारत ना लवकरच स्वतंत्र होईल आणि स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानात संशोधन हे सुरू राहायलाच हवं. नवतरुणांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हायलाच हवी आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य करणं फार गरजेचं आहे आणि ते आपण करूच. नक्कीच. आता तुमचं बोस इन्स्टिट्यूटही सुरू होईल ना? मग तुम्ही अशी निर्वाणाची भाषा का बोलताय? अजून खूप काम करायचंय. तुमचा तो बिंदारी संदेशाचा प्रयोग यामुळे भविष्यात जगात अशी साधनं येणार आहेत की ज्याने संपूर्ण जग घर बसल्या एकमेकांशी जोडलं जाणार आहे. वनस्पतींची उत्तापात पशुपक्ष्यांच्या जीवनात देखील लोक तुमच्या संशोधनाचा प्रथमोपहास करणार आहेत. तुमची पुस्तकं वाचणार आहेत. तुम्ही केवळ वैज्ञानिकांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व ठरणार आहात. अगं बस अबला बस, किती कौतुक करशील. तुझ्या साथीशिवाय शक्य नव्हतं. अगं तू होतीस म्हणून तर मी आज इथवर पोहोचू शकली, इतकं संशोधन करू शकली. ते म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एक खंबीर स्त्री असते वगैरे. पुरे हो. किती ते थट्टा. थट्टा नाही, हे वास्तव आहे. गमतीचा भाग सोड, पण मी सांगितलेली इच्छा ती मात्र सदैव लक्षात असते. मी असेन वा नसेन, हे संशोधन कार्य सुरू राहिलंच पाहिजे. ही ज्ञान साधना सुरू राहायला हवी. वृक्षांते मन जाणून घेण्या वृक्षांते मन उत्सुक नित्य असतो मी भूजतयांचे जाणून घ्यावे भूजतयांचे जाणून घ्यावे असेन मी जरी नसेन मी असेन मी जरी नसेन मी विज्ञानाचा ध्यास मजला विज्ञानाचा ध्यास मजला ज्ञानाची आहे ओढ मजला ज्ञानाची आहे ओढ मजला प्रयोगशाळा हेच मंदिर प्रयोगशाळा हेच मंदिर मंदिरात रमतो मी ज्ञानयज्ञ हा चालत राहो ज्ञानयज्ञ हा चालत राहो असेन मी जरी